नमस्कार मित्र हो, आपण आलो आहोत वसई किल्ल्यात. 286वा वसई विजयोत्सव दिन साजरा केला जात आहे. वसई विरार शहर महानगरपालिकेतर्फे क्रीडा व सांस्कृतिक विभागातर्फे हा आयोजित केला जात आहे. दरवर्षी हा 3 दिवसाचा उत्सव असतो, पण यावर्षी इलेक्शन असल्यामुळे लोकसभेचं आचारसंहिता लागू असल्यामुळे तो मोठ्या प्रमाणात करता आलेला नाही, तर तो एकच दिवसात यावर्षी केलेला आहे आयोजित. तर त्याची काही क्षणचित्र आपण आता बघूया. मान्यवरांचं आगमन झालेलं आहे. हा परिसर दाखवतोय आजूबाजूचा. किती सुंदर असा पुतळा आहे चिमाजी अप्पांचा आणि त्याला सजवलेला आहे फुलांनी वगैरे. मान्यवरांकडनं पुष्पांजली अर्पण केली जाते आहे भगवान बुद्धांच्या प्रतिमेला. तर ही जे आपलं स्मारक बांधलेलं आहे वसई विरार महानगरपालिकेने, ते अतिशय सुंदर असं बांधलं होतं. फार मेंटेन सुंदर केलं होतं. मध्ये काही कारणास्तव त्याचं मेंटेनन्स करता आलं नाही महानगरपालिकेला. काही तो शासकीय अडचणी होत्या त्याच्यामध्ये. आता ही जी लिफ्ट आणली आहे मोठी त्याची फायर ब्रिगेडची, त्याच्यामध्ये बसून ते पुष्पहार अर्पण करण्यासाठी चिमाजी अप्पांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यासाठी पाहुणे जात आहेत, मान्यवर जात आहेत वर. ते लिफ्टमध्ये आता बसत आहेत फायर ब्रिगेडच्या. तर येथून त्यांना लिफ्ट करून पुतळ्याच्या पाशी नेण्यात येईल आणि मग ते तिथे त्यांना पुष्पहार पुतळ्याला अर्पण करतील. चिमाजी अप्पांनी 286 वर्षापूर्वी ह्याच दिवशी म्हणजे 23 मे ह्याच दिवशी वसईला पोर्तुगीजांच्या तावडीतून मुक्त केलेलं आहे आणि वसई त्यांनी जिंकलेली आहे. तर वसई जिंकण्याच्या अगोदर त्याची स्टोरी अशी आहे की ते वज्रेश्वरीला आले होते आणि त्यांनी वज्रेश्वरी देवीला नवस बोलला होता की जर मी वसई जिंकू शकलो तर तुझ्या आशीर्वादाने मी तुझं मंदिर जे आहे वज्रेश्वरीमधलं ते किल्ल्यासारखं बांधेन. मग ते जिंकल्यावर त्यांनी ते मंदिर पण वज्रेश्वरीचं किल्ल्यासारखं बांधलेलं आहे, जे आता तुम्ही वज्रेश्वरीला गेल्यावर तुम्हाला जे दिसतं ते चिमाजी अप्पांनी बांधलेलं आहे. हा विजयोत्सव दरवर्षी फार मोठ्या प्रमाणात केला जातो. यावर्षी मी मगाशीच तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तो छोट्या प्रमाणात करावा लागला इलेक्शनमुळे. तरी पण चांगल्या प्रकारे सजावट केलेली आहे आणि अतिशय उत्स्फूर्त असा लोकांचा प्रतिसाद आहे या उत्सवाला. आता ह्याच्यानंतर महाराष्ट्र गीत होणार आहे. महाराष्ट्र गीतानंतर राष्ट्रगीत होईल
आणि मग हा उत्सव संपेल. सविलोभनीय दृश्य लाईटिंग. आता महाराष्ट्र गीत लागलेलं आहे. महाराष्ट्र गीतानंतर राष्ट्रगीत होणार आहे. फटाक्यांची आतषबाजी तुम्ही बघू शकता. अतिशय भारावलेल्या वातावरणात हा उत्सव साजरा करण्यात आला आणि नागरिकांनी फार उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला आहे उत्सवाला. फटाक्यांची आतषबाजी चालू आहे. हा चिमाजी अप्पांचा सुंदर असा पुतळा, भव्य अश्वारूढ पुतळा, अतिशय सुंदर आणि देखणा असा हा पुतळा आहे. तुम्ही वसई किल्ल्यात सर्वांनी हा बघितलाच असेल. त्याच्यानंतर कार्यक्रमानंतर आता हे ढोल ताशा पथक वाजवत आहेत. ढोल आणि ताशा वाजवत आहेत. तिथे कार्यक्रम झालेला आहे संपन्न. राष्ट्रगीत आणि मला रेकॉर्ड करता आलं नाही, कारण ज्या वेळेला राष्ट्रगीत चालू असतं त्यावेळेला तुम्ही स्थिर उभं राहायला पाहिजे, तेव्हा मी रेकॉर्डिंग करू शकेन. आणि अशा रीतीने हा अतिशय सुंदर असा सोहळा, डोळ्याचं पारणं फेडणारा सोहळा वसईत काल संपन्न झाला. 23 मे रोजी 23 मे 2024 रोजी अतिशय सुंदर नेटका असा सुंदर सोहळा झालेला आहे. तर बऱ्याच नागरिकांनी याला उपस्थिती लावली होती आणि स्मारकाचं सुशोभीकरण पण फार उत्तम प्रकारे केलं होतं. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कॉमेंट्समध्ये लिहा. अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी बघत रहा भारत भ्रमंती. चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया परत अशाच एखाद्या व्हिडिओमध्ये.